हे गाईज, हॅलो, मी स्वाती अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल एस्ट्रो ट्रॅव्हल. आम्ही गेलेलो गणपतीपुळेला 2 days 1 night. तिथे जाऊन आम्ही कोणते स्पॉट कव्हर केले, कुठे राहिलो, फूड कोणतं चांगलं होतं आणि आमचा बजेट कितीचा होता हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आमची ट्रिप स्टार्ट झाली बदलापूरपासून रात्री 12च्या आसपास. वातावरण खूप सुंदर आणि थंड झालेलं होतं. आम्ही निघताना स्वेटर, मफलर, शॉल असं सगळं घेऊन निघालेलो. जर तुम्ही थंडीतून पिकनिक प्लॅन करत असाल तर हे थंडीचे कपडे नक्कीच कॅरी करा, कारण याची खूप गरज असते. आम्ही रात्रीची गाडी काढली, त्यामुळे आम्हाला ट्रॅफिक जास्त मिळालं नाही. सकाळचे 4 वाजले आणि आम्ही चहा घेण्यासाठी उतरतोय तर बघतोय 15 डिग्री टेम्परेचर होतं बाहेर. आणि अशा थंडीमध्ये गरमागरम भजी आणि चहामुळे आम्ही फ्रेश झालो आणि खाऊन झाल्यावर आम्ही आमच्या मार्गाला लागलो. आमचा पहिला स्पॉट मार्लेश्वर मंदिर, जे संगमेश्वर तालुक्यातल्या मारळ या गावातलं आहे. हे मंदिर डोंगरावर आहे आणि त्याच्या पायथ्याशी ही छोटी छोटी दुकानं दिसत आहेत. तिथे आपण नाश्ता आणि पूजेचं सामानही घेऊ शकतो. मार्लेश्वर मंदिरात जाण्यासाठी 450 ते 500 पायऱ्या चढून जावं लागतं. आम्ही इथे 10 वाजता पोचलो, त्यामुळे वातावरण खूप थंड होतं. पायऱ्या चढताना थकवा जाणवला नाही. थोडं पुढे गेल्यावर डाव्या बाजूला छोटे छोटे स्टॉल लागलेले होते. खेळणी, प्रसाद, फ्रेश आणि ओली कोकम, ज्यूस असं सगळं काही इथे तुम्हाला मिळून जाईल. मार्लेश्वर मंदिराचं सांगायचं झालं तर ही एक गुहाच आहे. गुहेमध्ये मार्लेश्वर आणि मल्लिकार्जुन असे 2 शिवपिंड आहेत. गुहेची व्हिडिओ आम्हाला काढता आली नाही, पण तिथे फक्त दिव्यांचा मंद प्रकाश असतो. इतर कुठलीच लाईट तिथे नसते. कदाचित याचं कारण असेल की शिवलिंगाच्या आजूबाजूला साप असतात आणि असं म्हणतात की साप दिसला तर आपण जे मागितलं आहे ते पूर्ण होतं. या मंदिरात सोमवार, शनिवार, श्रावण महिन्यात, दत्त जयंती, महाशिवरात्री या दिवसांमध्ये दर्शनासाठी लोकांची खूप गर्दी असते. मकर संक्रांतीच्या दिवशी इथे खूप मोठी जत्रा भरते. शंकर आणि पार्वती मातेचं लग्न असतं. कोणगाव साखरपाडा इथून गिरिजाई देवीची पालखी मार्लेश्वर मंदिरात येते. मार्लेश्वरवर तर गिरिजाई देवी वधू म्हणून यांचं मकर संक्रांतीच्या दिवशी लग्न लावतात. तिथे जाऊन आम्हाला अजून एक गोष्ट समजली, जी होती 500 वर्षापूर्वीची. शंकरदेव हे एका गावी राहत होते. काही कारणाने वैतागून शंकरदेवाने गाव सोडलं. रात्रीच्या वेळी त्याने कुठलाही जातीभेद न ठेवता एका चांभाराला मशालीने वाट दाखवायला सांगितली आणि ते एका गुहेत जाऊन प्रकट झाले आणि त्या चांभाराला त्याने दर्शन दिलं. आणि तेव्हापासून दर मकर संक्रांतीच्या आधीच्या दिवशी शंकरदेवाची पालखी त्यांच्या मूळ गावातून निघते आणि पालखीला मशाल दाखवायचं काम चांभाराचा वंशज आजही करतो. म्हणून मार्लेश्वर मंदिरात कुठलाही जातीभेद मानत नाही. आमचं शंकरदेवाचं दर्शन घेऊन झाल्यावर गुहेमधून बाहेर पडलो. आजूबाजूला माकडं होती आणि तिथेच आम्ही त्यांना खायला सुद्धा दिलं. गुहेच्या खालीच मस्त असा धबधबा आहे आणि तिथे जाण्यासाठी या पायऱ्या. डोंगराच्या मध्ये मंदिर आणि हा धबधबा अप्रतिम चित्र आहे. खाली उतरल्यावर मोठे मोठे दगड आहेत आणि थोडं पुढे गेल्यावर दगडाच्या पाठी धबधबा दिसतो. जेव्हा आपण तिथे पोहोचतो तेव्हा आपण देवाच्याच ठिकाणी पोहोचलो की काय असं वाटतं. हिरवगार आणि डोंगराच्या कडेकपारीतून पडणारे हे पाणी व्हिडिओमध्ये किती कॅप्चर होतं हे तर मला माहीत नाही, पण जेव्हा प्रत्यक्षात बघतो तेव्हा वाटतं की खरंच इथे आलो आणि देवाला भेटलो. रत्नागिरीमधला आठवणीत राहणारा हा एक स्पॉट, जिथे आमची पिकनिकची सुरुवात झाली आणि आम्ही खुश होतो की सुरुवातच खूप भारी ठिकाणापासून झाली. या ठिकाणी आम्ही काढलेले हे फोटोज.
आमचा दुसरा स्पॉट आहे गणपतीपुळे मंदिर, पण त्याआधी हॉटेलमध्ये चेक इन करायचं होतं। एकदंत हॉलिडे होम्समध्ये आम्ही रूम्स बुक केलेले आणि हे हॉटेल गणपतीपुळे मंदिरापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे। शांत वातावरणात हा हॉटेल आहे। बाहेरून तो खूप सुंदर वाटत होतं। तर मग चला आतून बघूया। एंटर केल्यावर राईट साईडला रिसेप्शन आहे आणि त्याच्याच बाजूला गार्डन एरिया खूप सुंदर आणि हिरवळ आहे। त्याचबरोबर क्यूट असे तुळशी वृंदावनही आहे। 2 पाळणे, खुर्च्या, घसरगुंडी, कॅरम ह्या सगळ्या गोष्टी आहेत जिथे आपण फॅमिली टाइम स्पेंड करू शकतो। गार्डन मधून थोडं पुढे गेल्यावर हा छोटासा स्विमिंग पूल आहे जिथे आपण एन्जॉय करू शकतो। ग्राउंडच्या समोरच हे 2 रूम्स आहेत आणि सगळ्या रूम्सला त्यांनी फुलांची नावं दिलेली होती। चाफा 1, चाफा 2, तर यांना सेपरेट पाळणेही होते। आम्ही 9 जण असल्यामुळे आम्हाला फॅमिली रूम्स पाहिजे होते आणि त्यासाठी एका रूममध्ये 2 बेड असलेले रूम्स आम्ही बुक केले। हा बघा आमचा रूम, ज्याला नाव आहे मोगरा। हॉटेलची प्रोसिजर झाल्यावर आम्ही सगळ्या बॅग्स इथे ठेवल्या आणि नंतर खाली स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करायला गेलो। हॉटेलमध्ये फ्रेश झालो आणि स्नॅक चहा झाला आणि त्यानंतर आम्ही निघालो गणपतीपुळे मंदिरात जाण्यासाठी। 4:30ला निघून 5 वाजता पोचलो। गाडी गेटच्या बाहेर पार्क करायची होती आणि आत जायचं होतं। हा जो तुम्ही गेट बघताय तो मेन गेट गणपतीपुळे मंदिरात जाण्यासाठी। वातावरण खूप सुंदर झालं होतं। जसा सूर्य मावळत होता तसं वातावरणात रंग भरत होते। थंड हवा, आभाळात सगळ्या बाजूनी केशरी रंग, आजूबाजूला नारळाची झाडं, समुद्राच्या पाण्याचा आवाज, त्यात दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक। संध्याकाळच्या वेळी खूप सुंदर आणि शांत वातावरण आहे या ठिकाणी। Storybox Audio. दर्शन घेण्यासाठी इथून जावं लागतं। संध्याकाळच्या वेळी थोडं लवकर आल्यामुळे आम्हाला कदाचित गर्दी कमी भेटली असेल, कारण सॅटर्डे संडेला इथे खूप गर्दी असते। आमची 7ची आरती झाली आणि त्यानंतर आम्ही बाहेर पडून व्हिडिओज काढले आणि खरं सांगायचं झालं तर हे मंदिर खूप सुंदर आहे। इथली कलाकृती, इथले गणपतीचं कोरीव काम खूप सुंदर आणि मनाला भावेल असं आहे। Storybox Audio.
आरती झाल्यानंतर लगेचच प्रसादही मिळतो. प्रसादाची वेळ दुपारी 12:30 ते 2 आणि रात्री 7:15 ते 8:15 पर्यंत असते. आम्हाला त्या दिवशी खिचडी भेटली, त्यासोबत गोड शिरा आणि लोणचं. मस्त पोट भरलं आणि मनही तृप्त झालं. थोडं खाल्लं तरी पोट भरेल असा हा प्रसाद, पण पाहिजे असेल तर एक्स्ट्रा आपण घेऊ शकतो. आपल्याला जर काही डोनेशन द्यायचं असेल किंवा अभिषेक करायचा असेल तर त्याचीही बँक डिटेल त्यांनी देऊन ठेवली आहे. त्याचबरोबर स्टेसाठी रूम पाहिजे असेल तर त्याचाही बोर्ड इथे लावलेला आहे. आणि जिथे स्टे करणार त्या जागेला भक्त निवास असं म्हणतात. गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही काही फोटोज कॅप्चर केलेत. ते हे फोटोज. Storybox Audio. जर कोणाला बाहेर जेवायचं असेल तर त्यांच्यासाठी मंदिराच्या बाजूलाच खूप सारे रेस्टॉरंट अवेलेबल आहेत, जिथे तुम्ही व्हेज आणि नॉन व्हेज असं दोन्ही ट्राय करू शकता. हा व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून नेक्स्ट डेमध्ये आम्ही कुठे फिरलो आणि कुठे फूड एन्जॉय केलं हे जर माहीत करून घ्यायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला बेल नोटिफिकेशन येईल. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.